आई, ह्या दररोजच्या भांडणामुळं आता एक मी निर्णय घेतलाय, सकाळचं जेवण मापल्याकडं आणि संध्याकाळचं जेवण लहान्याकडं. बरं परा, तुमच्या खुशीमध्येच माझी खुशी आहे. सुनबाई, मला लय भूक लागली, ताट वाढ ना. सासूबाई, आणि तुम्हाला तर लहान भैयाकडे जेवायचं आहे ना. ते कुठेतरी बाहेर गेलेलं आहे. असं कसं होईल? त्यांनी जिम्मेदारी घेतली, त्यांना करणंच आहे ना. सासूबाई, आम्ही जेवण केले तर डब्यामध्ये शिळी भाकर असन, खाऊन घ्या. तुम्हाला तर म्हणत होते मी, पोराचे पाय पाळण्यातच ओळखू येते. तुम्ही गेल्याच्या नंतर मयर कशी पाळी आली. अरे राहुल, काय झालं? काय झालं काय माहिती? मी लिवळचा दररोज वाजतो, आई दररोजच खोलेन नाही. अरे आई, एवढा उशीर काऊन लावला दररोज उघडाला? आणि काय करत होती तू? तू कुठे चालला? हे काय बोलायला लागली? हा, तुम्ही दोघं सकाळी या. सकाळी या. हे घर माझं आहे, मी एक ठरलंय. सकाळी तू, संध्याकाळी ठेव. मला सांभाळायचं. आई, तू हे काय बोलायला लागली? आणि मी सकाळी कुठं जाऊ? सासूबाई, असं थोडं होतं, सकाळी एकाचं घर आणि संध्याकाळी एकाचं घर. असं का सुनबाई? तुम्ही दोघं जण माझ्या भाकरी वाटणी करायला लागले तर मी काऊन नाही करणार? तुम्ही दोघांना नाही समजून घेतलं तर ही का समजून घेई? मी यायला घासातला घास द्याला आणि मला एका टायमाला जेवण सुद्धा देत नाही. आई, खरंच आम्हाला माफ कर. आम्ही एवढे मोठे असताना आम्ही समजू शकलो नाही. प्लीज एवढे दिवस आम्हाला माफ कर. खरंच आई, आजपासून अशी गलती कधीच नाही होणार.